भरपूर असं कडाक्याचं ऊन आहे। दुपारचे आता 11:30-12 वाजत आले आणि वेपर्स सुद्धा आहे ना छान मस्त वाळले। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापांच्या चरणी प्रार्थना। चला तर आज आहे ना भरपूर असे लाडू बनवले आम्ही, मेथीचे, खारी खोबऱ्याचे, डिंकाचे, ड्रायफ्रूटचे। उन्हाळा लागलेला आहे तरी पण बऱ्याच मेथीच्या लाडूच्या ऑर्डर आलेल्या होत्या आम्हाला, तर आज आम्ही भरपूर लाडू बनवले आणि आता इथे मी लाडूंना सील करते। तर सिल्वर फॉईल पेपरमध्ये करते कारण लाडू आहे ना तुमच्यापर्यंत व्यवस्थित यावा, त्यामुळे आम्ही हे लाडू आहे ना अशा प्रकारे पॅक करत असतो, म्हणजे लाडू आहे ना डब्यात टाकल्यानंतर तो फुटत नाही, व्यवस्थित राहतो। तर त्यानंतर मग बटाटे आणले होते, 50 किलो बटाटे आणले आज, कारण आता वाळवणीचे पदार्थ बनवायचे, तर उपवासाचे बरेचसे पदार्थ बनवायचे, तर 50 किलो बटाटा काही आम्ही खाणार नाही, तर मी साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहे विक्रीसाठी। तर त्यासाठी इतके बटाटे आणले, तर आता आम्ही ना 10 किलो बटाटे इथे मोजून घेतोय। हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ। आम्ही ना भरपूर असे बटाटे आणलेले आणि हे डायरेक्ट शेतातून आणलेले, त्यामुळे त्याला माती दिसते। आता हे बटाटे ना वेपर्स साठी आणि बटाटा किस बनवायचे मला, त्यासाठी आणलेले, तर थोडेसे मोजून घेतले आम्ही 10 किलोच्या प्रमाणामध्ये। तर थोडे थोडे स्वच्छ धुतल्यानंतर मग ते मस्त साळून आणि त्याचे वेपर्स करणार आहे। तर चला, संध्याकाळच्या वेळेलाच आपल्याला वेपर्स करावं लागतात आणि रात्रभर मग ते तुरीच्या पाण्यात ठेवायचे। तर तुम्हाला डिटेलमध्ये सर्व काही व्हिडिओ येईल, तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा। तर मोठे मोठे बटाटे काढून घेतले वेपर्ससाठी ना। बटाटा घेताना आहे ना ज्योतीचा बटाटा घ्यायचा, तर हा ज्योतीचा बटाटा आहे आणि हा जरा उशिरा निघतो आणि ह्या बटाट्याचे वेपर्स एकदम छान मस्त पांढरे शुभ्र होतात। तर बटाटा घेताना वेपर्स साठी ना असा मोठ्या साईज मध्ये घ्यायचा आणि कडक घ्यायचा, नरम वगैरे घ्यायचा नाही किंवा पिवळा असतो तो घ्यायचा नाही, असा पांढरा शुभ्र बटाटा निघाला पाहिजे। तर त्याचे वेपर्स आहे ना वर्षभर टिकतात पण आणि तळताना लाल होत नाही। तर चला, आता इथे मी 10 किलो बटाटे काढून घेतलेले आहे, तर याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आम्ही आधी। काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही माझा, तर भरपूर ताईंनी आठवण काढली असेल, बऱ्याच ताईंना करमलं नसेल, पण आता करणार काय, कामाचा लोड थोडा जास्तच वाढलेला आहे। तर मसाले तर चालूच आहे आपले, त्यासोबत लाडूही चालू आहे आणि आता वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात करायची आहे। तर माझी सुरुवात जरा लेटच झालेली आहे, तर सर्व काही वाळवणीच्या पदार्थांच्या रेसिपी मला बनवायची आहे। तर म्हटलं चला आज आहे ना बटाटे घेऊ। तर 10 किलो बटाटे मी इथे काढून घेतलेले आहे, तर 10 किलो ते 15 किलो बटाट्याचे वेपर्स मी करत असते। आमच्या घरात आवडतात वेपर्स सर्वांना, तर भरपूर क्वांटिटीमध्ये करतो आम्ही। आता भरपूर कडाक्याचं ऊन पडतंय, तर ह्या उन्हामध्ये ना वाळवणीचे पदार्थ छान वाळले जातात। तर मग म्हटलं चला आता संध्याकाळीच आपण बटाट्याचे वेपर्स करत असतो, कारण ते रात्रभर पाण्यामध्ये ठेवावे लागतात, म्हणून मग मी वेपर्स आहे ना करून घेते। तर मी इकडे स्टूलवर बसली होती आधी, आता इकडे सोफ्यावर बसलेली आहे, कारण मला खूप जास्त वेळ खाली बसता येत नाही, त्यामुळे मग मी टेबलवरतीच आता ताटामध्ये वेपर्स करते। आणि माझ्या मदतीला योगिता पण होती, ती पण मला थोडेफार बटाटे साळून देत होती, पण आता तिची सुट्टी झाली त्यामुळे ती घरी गेली। तर हे बघा, सर्व काही वेपर्स मी ना अशा प्रकारे छान मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। जवळपास 2 ते 3 पाण्याने मी वेपर्स धुतले आणि त्यामुळे ना वेपर्स एकदम असे छान पांढरे शुभ्र दिसत आहे। तर यामध्ये ना तुरटीचा आहे ना छोटासा खडा टाकायचा, म्हणजे बटाटे ना काळे पडत नाही, पांढरे शुभ्र होतात। आता हे रात्रभर असंच झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग सकाळ झालेली होती, थोडासा अंधार होता सकाळी, आज मी खूप लवकर उठली आणि आज आम्हाला आहे ना नगरपालिकेचं पाणी पण आलेलं होतं। सध्या पाणी आम्हाला 3 दिवसानंतर येतं, पण भरपूर येतं। तर मिस्टर आले होते टेरेस धुवायला, कारण टेरेसचं काम पूर्ण झालेलं होतं आमचं। आता पदार्थ बनवायचे वरती, तर सर्व काही स्वच्छता केली पाहिजे, म्हणून आम्ही ना वरती येऊन टेरेस स्वच्छ धुवत होतो। सकाळी सकाळी उठल्यानंतर आहे ना खरंच फ्रेश वाटतं, वरचं वातावरण पण खूप मस्त होतं टेरेसवर, तर मला खूप छान वाटलं, मोकळं वातावरण आहे वरती आणि भरपूर असं पाणी भरून ठेवलं आम्ही। निळा कलरचा ड्रम पण पिण्याच्या पाण्याने भरून ठेवला आणि इथे मी खालून सर्व काही वेपर्स डोक्यावर घेऊन आली वरती ना। 3ऱ्या मजल्यावरती यायचं म्हटलं ना
तर भरपूर पाय दुखतात. पण आता सर्व काही साहित्य आम्ही वरती आणलो एक एक करून, मिस्टरांनी आणि मी. तर बरेच पदार्थ बनवायचे, तर म्हणून मग सगळेच जे काय आपल्याला भांडे लागतात ते सर्व काही वरती आम्ही घेऊन आलो. तर इथं मी आता मोठ्या एका पातेल्यामध्ये ना पाणी तापवायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर वेपर्स स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये टाकते. तर बटाटा वेपर्स तुरटीच्या पाण्यातून काढल्यानंतर पुन्हा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे ते छान पांढरे शुभ्र होतात. आणि मोठ्याच पातेल्यामध्ये एकदम हे बटाटे सर्व काही टाकल्यानंतर आहे ना, वेपर्स फक्त 70 ते 80% शिजवायचे, आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही. यामध्ये मी ना मीठ पण टाकलं आहे. तर रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये येईलच, त्यावेळेस तुम्ही नक्कीच बघा. तर इथं मी 80% बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि आता तो सर्व काही एका जाळीमध्ये काढते. बटाटा काढताना आहे ना, एखादी जाळीच घ्या किंवा एखादी पाटी घ्या लाकडी. तर त्यामध्ये बटाटे काढल्यामुळे मग खाली सर्व काही पाणी त्यातलं निघून जातं आणि बटाटा खूप जास्त शिजल्या जात नाही. आज तर टेरेसवर मी 5 ते 6 वेळेस आली, कारण खूप जिने चढून यावं लागतं वरती, त्यामुळे पाय दुखायला लागले होते. तरी पण मिस्टरांनी बरीच हेल्प केली माझी. काही वस्तू त्यांनी पण मला वरती आणून दिल्या. त्यांनी सर्व काही टेरेस पण स्वच्छ धुवून काढलेली होती. आता टेरेसवरती इथेच मी एका साईडला आहे ना साडी अंथरलेली आहे. तर बटाटा वेपर्स आहे ना साडीवर कपड्यावर टाकले ना तरी पण चालतात, त्याला ते चिटकत नाही. तर आता इथे मी सर्व काही वेपर्स आहे ना साडीवरतीच ओतून दिले. बराच वेळ जर आपण ते घमेल्यामध्ये ठेवले ना तर मग ते पटकन जास्त शिजून जातात आणि तुकडे तुकडे होतात त्याचे. त्यामुळे ना असे थोडेसे कपड्यावरती टाकल्यावर त्यातली वाफ पण निघून जाते आणि बटाटा पटकन आपल्याला टाकायला सोपा होतो. नाहीतर मग हाताला खूप गरम गरम लागतात ते. आणि अशा प्रकारे साडीवरती ना आता एक एक करून आपल्याला तो सुकायला टाकायचा आहे. खूप जास्त जवळजवळ वेपर्स टाकायचे नाही, नाहीतर मग ते एकमेकांना चिटकतात आणि वाळल्यानंतर मग निघत नाही. तर अशा प्रकारे सर्व काही वेपर्स टाकायला मला बराच वेळ लागला. त्यानंतर मग योगिता पण आली होती माझ्या मदतीला. तर तिला पण आज मी जरा लवकरच बोलवलं होतं. तर ती पण 9-9:30 वाजता आली होती. नंतर मग काही वेपर्स ती मला टाकू लागली. आणि अजून आम्हाला आज साबुदाणा बटाटा पापड पण बनवायचा होता. तर त्याचे पण बटाटे मला पातेल्यामध्ये उकडायला टाकायचे होते. तर साईडलाच मी शेगडीवरती पातेल्यामध्ये ते बटाटे पण टाकलेले होते 10 किलो. तर आज तर बरंच काम आम्हाला पुरवलं, कारण दिवस आमचा कसा गेला, कुठे गेला काहीही कळालं नाही या कामामध्ये. दिवसभर पापडच करत होतो आम्ही, जवळपास 4-4:30 वाजेपर्यंत. सर्व वेपर्स टाकून झाल्यानंतर मग मी खाली आली. माझ्यासाठी मस्त कॉफी बनवली आणि चहा पण बनवला होता कामगारांना. तर त्यांना चहा दिला आणि कॉफी पिल्यानंतर जरा बरं वाटलं. साडी वगैरे नेसून घेतली मी. तर सकाळी सकाळी माझी आंघोळ झालेली होती, पण मला रेसिपी शूट करायची होती. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला आता मी खाली आली आहे आणि साबुदाणा भाजते, कारण पापड बनवायचे आहे बटाटा साबुदाणा. तर त्यासाठी साबुदाणा थोडासा आहे ना भाजून घ्यावा लागतो. इथं मी ना दोन्ही ठिकाणी कढया ठेवलेल्या आहे गॅसवर आणि छान असा 10-1 मिनटं आहे ना मध्यम आचेवरतीच भाजायचा आहे. लो फ्लेमवरती किंवा मग हाय फ्लेमवरती नाही भाजायचा. कलर चेंज होतो साबुदाणा भाजल्यानंतर. तर इकडे पण मी ठेवलेला आहे, हलकासा थोडासा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे. तर आज आहे ना उपवासाचा साबुदाणा बटाटा पापड बनवायचा आहे. त्यासाठी बटाटे मी टेरेसवर उकडायला टाकले होते मोठ्या पातेल्यामध्ये, ते पण उकडले. तर योगिता आली आहे माझ्या मदतीला, ती बटाटे सोलते आणि मी साबुदाणा भाजायला खाली आली. आता हा साबुदाणा थोडासा थंड झाल्यानंतर चक्कीमधून आहे ना दळून आणणार आहे. थोडा असता तर मी मिक्सरला लावला असता घरीच, पण चक्कीमधून पटकन बारीक होऊन येईल. तर मी 2.5 किलो साबुदाणा घेतलेला आहे इथे. तर इथे मी सर्व काय आता मस्त भाजून घेते. साबुदाणा भाजून झाल्यानंतर आहे ना थोडासा मी तो फॅन खाली ठेवला थंड व्हायला, कारण लगेच तो चक्कीमध्ये द्यायचा होता मला. आणि इकडे मिरच्याच्या गोण्या पण आलेल्या होत्या मसाला बनवण्यासाठी आणि मसाल्याचे पॅकेट पण इथे भरलेले होते. खालची थोडीफार कामं आटोपली आणि पुन्हा मी आता टेरेसवर आलेली आहे. वेपर्स पण सर्व काही असे सुकायला टाकलेले होते, मस्त झालेले होते बटाटा वेपर्स, एकदम असे पांढरे शुभ्र. त्यानंतर जे पातेल्यामध्ये बटाटे मी उकडायला टाकलेले होते ना ते पण मस्त असे बॉईल झालेले होते, उकडलेले होते. तर गरम गरम बटाटे होते, तर गरम गरमच बटाटा पटकन बारीक होतो. त्यामुळे आम्ही एकीकडे बटाटे सोलत होते मी आणि योगिता लगेच बटाटा आहे ना पुरणाच्या चाळणीने बारीक करून घेत होती.
बटाटा किसण्यापेक्षा आहे ना पुरणाच्या चाळणीने पटकन बारीक होतो आणि मग पापड करताना त्यामध्ये अशा गाठी येत नाही, प्लेन पापड होतो. तर आम्ही दोघी पण इकडे आता सावलीला बसूनच हे काम करतोय आणि मी चेअरवरच बसलेली आहे, कारण खूप जास्त वेळ मला खाली बसता येत नाही. त्यामुळे मग मी चेअरवर बसूनच बटाटे सोलून घेतले. भरपूर असं कडाक्याचं ऊन आहे. दुपारचे आता 11:30-12 वाजत आले आणि वेपर्ससुद्धा आहे ना छान मस्त वाळले. खूप कडक ऊन असल्यामुळे वेपर्सला वाळायला जास्त काही वेळ लागला नाही. आणि मोठ्या पातेल्यामध्ये ना आता साबुदाणा बटाट्याच्या पिठाला वाफ देते. पीठ ठेवलं मी वाफ देण्यासाठी, थोडा वेळ वाफ देऊन झाकून ठेवलं असं. बापरे, अगं 3ऱ्या मजल्यावर यायचं आहे, पाय दुखणारच ना. तू पिल्ल्याला घेऊन आली का? अगं काय, पूजा पण आली बघा आपल्या मदतीला. पिल्लू तू पण आम्हाला मदत करणार का? ओ पिल्लू, ओले माझे सोनं आलं पापड करायला आलं सोनं, ओले माझे पिल्लू. टेरेसवर छान वाटतंय ना, सावली आहे आणि हवा पण मस्त लागते. गरम काही इतकं होत नाही, पण भारी वाटतंय, मोकळं वाटतंय. आणि आता चला पापड करायला पूजा पण आली माझ्या मदतीला. तिला बोलली थोडा वेळ ये, मी पिल्लूला सांभाळते. पिल्लूला घेऊन आली, चटई आणायला लावली मी खालून. इथे सर्व काही पापड करण्याचं साहित्य आणलेलं होतं. पुरी करण्याचं मशीन पण स्वच्छ धुवून पुसून घेतलं आणि प्लॅस्टिकच्या पेपरऐवजी इथे मी बटर पेपर घेतलेले, तर यावरती पापड मस्त होतात. तर पीठ आहे ना वाफवून घेतलं मी आणि वाफवलेल्या पिठाचा आहे ना एक हुंडा आहे ना छान असा मळून घेतला आणि त्याचे ना छोटे गोळे करते. तर हे पापड करायला आहे ना जवळपास 3 माणसांची गरज लागतेच, कारण एक गोळे करायला, एक दाबायला आणि एक टाकायला. ऋतू पण आलेली होती, तर ती लाडूला सांभाळत होती, कारण लाडू खेळत होता ना, तर तो मधून रडायचा. आणि पूजाला मी आज माझ्या मदतीला बोलवलं. आज पूजाने आणि ऋतूने सेम कुर्ती घातलेली आहे. सर्व पापड करायला जवळपास आम्हाला 2-3 तास लागले. त्यानंतर भूक लागली होती म्हणून मिस्टरांनी ना मस्त भेळीचा खाऊ आणि गरम बटाटवडे आणले होते. आम्ही सर्वांनी ते खाल्ले. तर पुन्हा पापड करायला सुरुवात केली. एका साईडला आमचे पापड मस्त सुकताय आणि काही पापड आहे ना आमचे सुकलेले पण होते. तर हे बघा मस्त कलर पण दिसतोय पापडांचा लाल मिरचीमुळे. आणि हिरव्या मिरचीचे सुद्धा मी पापड बनवत असते, ते सुद्धा मी बनवणार आहे. तर चला आता हा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.